श्री स्वामी समर्थ. सुखातही स्वामींची आठवण व्हायला पाहिजे. दुःखात तर त्यांची आठवण होतच असते. अशी आठवण जर होऊ लागली तर मग आणखी एक पटते की आपली सगळी सुख आणि दुःख त्यांनीच स्वीकारलेली आहेत. एकदा त्यांनी स्वीकारले आहे म्हटले की मग आपण चिंतारहित होतो. करून बघा हा प्रयोग. आपण एकदम शांतच होतो. डोक्याला काही ताप उरत नाही. मग फक्त आला दिवस वाट्याला आलेली कर्तव्य सांभाळून व त्यांचे स्मरण ठेवून आनंदाने घालवायचा. जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा तेव्हा नामस्मरण करा. कुठे आहात, कसे आहात याचा अजिबात विचार करू नका. 2 ते 4 वेळा नाम घेऊन विसरलात तरी काही हरकत नाही. पुन्हा जेव्हा आठवण होईल तेव्हा पुन्हा नामस्मरण करा. संख्या महत्वाची नाही, तर नाम घेणे महत्वाचं आहे. लक्षात घ्या, थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ना, तसेच आहे हे. हळूहळू संख्या वाढत जाईल आणि गरज पडेल तेव्हा हेच नाम तुमच्या उपयोगाला येईल. अगदी मागणी न करता देखील तुमच्या मदतीला येईल. सुरुवातीला 5 ते 10 वेळा नामस्मरण झाले तरी हरकत नाही. निराश होऊ नका. उलट आनंद माना की काही नाही त्यापेक्षा किमान 10 वेळा तरी नाम घेणं झालं. पुढील वेळेस जास्त नाम घेण्याचा निश्चय करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी सांगतात, आजपासून तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होत आहेत. निश्चिंत राहा. जे गमावले ते पुन्हा मिळेल. हे केवळ शब्द नाहीत, तर आम्ही आमच्या भक्तांना दिलेला एक अभेद्य आणि अटल आशीर्वाद आहे. ज्यांचे जीवन संकटांच्या वादळांनी ग्रासले आहे, ज्यांनी आपले काहीतरी मौल्यवान गमावले आहे, ज्यांना असे वाटते की आता सर्व काही संपले आहे, त्यांच्यासाठी हा संदेश केवळ आशेचा किरण नाही, तर साक्षात देवाच्या, तुमच्या भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा आहे. या क्षणापासून तुमच्या जीवनातील सर्व विघ्न आणि संकट क्षणार्धात नाहीशी होत आहेत. तुमच्या मनावरचे ओझे आणि हृदयातील भीती दूर करा आणि स्वामींवर, तुमच्या देवावर पूर्ण श्रद्धा ठेवा. स्वामी सांगतात, तुमच्या प्रत्येक कर्मांची काळजी आम्ही घेतो. त्यामुळे निश्चिंत आणि निर्भय राहा. तुमची श्रद्धा आणि सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला तुमच्या इच्छित स्थानापर्यंत पोहोचण्यास मदत करेल. तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमच्या आयुष्यातून जे काही हरवले आहे, मग ते धन, आरोग्य, नातेसंबंध किंवा मनशांती असो, ते परत मिळेल. घाबरू नका. मी तुमच्या पाठीशी आहे ही भावना तुम्हाला तुमच्या भीतीवर मात करण्यास मदत करेल. जेव्हा तुम्ही स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्याल तेव्हा तुम्हाला कळेल की प्रत्येक संकटामागे एक आशीर्वाद असतो. म्हणूनच तुम्ही जे काही करत आहात ते पूर्ण श्रद्धेने आणि मेहनतीने करा. लवकरच तुमच्या जीवनात समृद्धी, आनंद आणि शांतता येत आहे. ते सर्व काही स्वीकारण्यास तुम्ही सज्ज व्हा व एकदा मनापासून मी स्वामींचे लाडके बाळ आहे आणि माझे स्वामी माझ्यावर नेहमी कृपादृष्टी ठेवतात असे लिहा. देव सांगतात, जो आमचा हात धरतो त्याच्या आयुष्यात अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊ लागतात. त्यामुळे बाळांनो, निश्चिंत राहा, धीर धरा. कारण धीर धरणाऱ्या माणसालाच शांती आणि बळ मिळत असतं. योग्य वेळी सर्व गोष्टी त्याला मिळत असतात. एखादा शेतकरी जेव्हा त्याच्या शेतात बी पेरतो तेव्हा त्या शेतकऱ्याला हे माहीत असतं की बी पेरल्यानंतर लगेचच पीक येणार नाही. त्यामुळे तो धीर धरतो, मेहनत करतो आणि मग शेवटी भरभराट त्याच्या पदरात पडते. अगदी तसेच तुमच्या आयुष्याचे देखील आहे. ज्या गोष्टींसाठी तुम्ही आसुसलेले आहात, वाट बघत आहात, ती गोष्ट तुम्हाला मिळेपर्यंत धीर धरावाच लागणार आहे. तुम्हाला देखील मेहनत, तुमचे प्रयत्न तोपर्यंत करावेच लागणार आहेत आणि योग्य वेळ आली की ती गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. पण तोपर्यंत असे हताश होऊन फक्त वाट पाहत बसू नका. तुमच्या आयुष्यातील मोलाचे क्षण, तुमचे मोलाचे आयुष्य वाया घालवू नका. संयम ठेवून फक्त तुम्ही तुमचे चांगले कर्म करत राहा. स्वतःवर आणि तुमच्या देवावर, स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. तुमच्या मनातील चिंता, अडचणी, दुःख
तुमचे अपूर्ण राहिलेले स्वप्न सर्व काही आमच्या चरणांवर सोडून तुम्ही मोकळे व्हा आणि फक्त शांत मनाने आनंदाने चांगले कर्म भगवंताचे नामस्मरण करत राहा. मनुष्याच्या आयुष्यात अनेकदा अशी वेळ येते जेव्हा त्याला वाटतं की त्याच्या हातून सर्व काही निसटून गेलेलं आहे. प्रत्येक प्रयत्न व्यर्थ ठरत आहेत आणि यशाची किरणं क्षितिजावरही दिसत नाही. हीच ती वेळ आहे जेव्हा आपल्याला थांबून आत्मपरीक्षण करण्याची गरज असते. स्वामी सांगतात, प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी घेऊन येतो. तो दिवस केवळ 24 तासांचा नाही, तर एक नवीन अध्याय आहे, जिथे आपल्याला काहीतरी शिकण्याची, काहीतरी नवीन सुरू करण्याची किंवा जुन्या चुका सुधारण्याची संधी मिळते. आपले ध्येय साध्य करण्यासाठी सर्वात महत्वाचं साधन म्हणजे सातत्य, सतत प्रयत्न करत राहणं, थांबून न राहणं. नदीचा प्रवाह सतत वाहत असतो, तो कधीही थांबत नाही. त्याप्रमाणे आपणही आपल्या ध्येयाच्या दिशेने निरंतर वाटचाल केली पाहिजे. जरी प्रत्येक पावलावर अडथळे, संकट आली तरी थांबायचं नाही. अयशस्वी होणं ही काही वाईट गोष्ट नाही. उलट प्रत्येक अपयश ही यशाची एक महत्वाची पायरी आहे. जेव्हा आपण अपयशी होतो तेव्हा आपण काय चुकलं हे शिकतो. हे ज्ञान आपल्याला पुढच्या वेळी तीच चूक टाळण्यास मदत करतं. अनेकदा आपण अपयशातून एवढे निराश होतो की आपण प्रयत्न सोडून देतो. पण स्वामी सांगतात, अपयश म्हणजे पूर्णविराम नाही, तो केवळ स्वल्पविराम आहे. अडचणी येतील, संघर्ष करावा लागेल, परंतु प्रत्येक संकटातून एक नवीन शिकवण मिळेल. ती तुम्हाला अधिक बळकट करेल, तुमच्या मनाला अधिक मजबूत करेल. मनामध्ये दृढ संकल्प ठेवा, त्यावर अटूट विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. बाळांनो, जीवनात यश मिळवण्यासाठी केवळ कठोर परिश्रम पुरेसे नाही, तर आत्मविश्वासाचीही गरज आहे. जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास असतो तेव्हा कोणतंही काम अशक्य वाटत नाही. तुम्ही तुमच्या मनालाच सर्वात मोठं सामर्थ्य बनवू शकतात. स्वामी सांगतात, जीवनात संकट येतात, पण त्यांचा सामना करत पुढे गेल्यास खरं सुख मिळतं. एका पक्ष्याला पिंजऱ्यात ठेवलं होतं. त्याला खाण्यापिण्याची सोय असल्याने तो आळशी आणि परावलंबी झाला. जेव्हा त्याला दार उघडलेलं असतानाही उडता आलं नाही, तेव्हा त्याला कळलं की गुलामीत राहण्याच्या सवयीने त्याला निष्क्रिय बनवलेलं आहे. या उलट एक पक्षी जंगलात दररोजच्या संघर्षातून मोठा होतो. संघर्षामुळे त्याचे पंख मजबूत झालेले असतात, आत्मविश्वास वाढलेला असतो आणि तो पक्षी गगनात उंच भरारी घेण्यासाठी सज्ज होतो. हीच गोष्ट देखील बाळांनो तुमच्या आयुष्याला लागू होते. जो खडतड परिस्थितीमधून जातो तोच पुढे जातो. आयुष्यात संकट आल्याशिवाय सुखाची खरी व्याख्या कळत नाही. सातत्य हीच यशाची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. तुमच्या आयुष्यात कितीही संकट आली, तुम्ही कितीही वेळा पडलात तरी थांबू नका, पुन्हा उठा. कारण संकट तुम्हाला दुःख देण्यासाठी नाही, तर तुमच्यातील खरा कणखर योद्धा बाहेर काढण्यासाठीच येत असतात. त्यातून मार्ग काढल्यास तुम्ही सुखी व्हाल. प्रत्येकाच्या आयुष्यात सर्वजण त्यांचे हितचिंतक नसतात, तर काही लोक वर गोड बोलून आतून मत्सर करणारे देखील असतात. अशा लोकांना तुम्हाला ओळखता आले पाहिजे. तुमच्या महत्वाच्या योजना गुप्त ठेवा. तुमच्या ध्येयांवर शांतपणे काम करत राहा. तुमच्या यशाची खरी किंमत तुम्हालाच माहीत असते, इतरांना नाही. म्हणून कमी बोला आणि जास्त काम करा, कारण तुमचे कामच तुमच्या यशाची खरी गोष्ट सांगते, हे लक्षात घ्या. स्वामी सांगतात, जे तुम्हाला वाटत होतं की ते घडण्यास खूप वेळ लागेल, ते स्वप्न फक्त डोळ्यात होतं, ते आता तुमच्या दारावर उभं आहे. ज्यांनी आयुष्यभर सहन केलं त्यांच्यासाठी आता नशीब दरवाजे उघडत आहे. तुमचे दुःख, तुमचे श्रम, तुमचे नशीब सर्व काही आम्ही बघत आहोत. असे कितीतरी दिवस तुमच्या आयुष्यात गेलेले आहेत जेव्हा तुम्हाला वाटत होतं की मीच मागे का राहत आहे, माझ्याच घरात नेहमी अडचणी का येतात. पण आता त्या सर्व गोष्टींना पूर्ण विराम मिळत आहे. तुमचे सर्व दुःख संपत आहे. तुमच्या आयुष्यात जे काही येणार आहे ते खूप मोठे आणि शुभ तसेच कायमस्वरूपी असणार आहे. आजपर्यंत तुमच्या मनात काही गोष्टी होत्या ज्या तुम्ही कोणालाही सांगत नव्हतात.
त्याच गोष्टी आज पूर्ण होणार आहेत. तुमच्या प्रत्येक अश्रूंची, तुमच्या प्रत्येक कष्टाची किंमत आम्हाला माहीत आहे. आमचं तुमच्याकडे त्यावेळी देखील पूर्ण लक्ष होतं, ज्यावेळी या जगाने तुम्हाला दुर्लक्षित केलेलं होतं. तुमचं जीवन, तुमचं भाग्य, सर्व काही बदलत आहे. कारण तुमच्यासाठी देवाकडून आदेश निघालेले आहेत. स्वामी सांगतात, आम्ही आता आमच्या भक्तांना काहीही कमी पडू देणार नाही. आम्ही त्यांच्या पत्रिकेत एवढं सुख घालू की त्याला दुःखाची आठवण देखील येणार नाही. आजपासून तुम्ही तुमच्या आयुष्यातील चिंता बाजूला काढा. आता तुमचं आयुष्य आम्ही सांभाळणार आहोत. तुमचे अर्धवट स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत. कारण बाळांनो, ते स्वप्न फक्त तुमचं एकट्याचं नव्हतं, तर ते आमचं देखील होतं. यापुढे मनात काहीही शंका ठेवू नका. कोणी काही बोललं, काही झालं तरी तुम्ही फक्त आमचं नाव घेत राहा. कारण आम्ही तुमची परीक्षा घेत नाही, तर आम्ही तुमचा आत्मा मजबूत करतो. दररोज सकाळी उठल्यावर तुम्ही तुमच्या देवाला, तुमच्या सद्गुरूंना प्रार्थना करा. फक्त इतकंच म्हणा, आजपर्यंत जे दिले ते तुमचेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा तुम्ही मला भरपूर दिलत. राहिलेलं आयुष्यही तुमच्या कृपाशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीने जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद द्या व तुमची आठवण सतत होऊ द्या. चांगले आरोग्य दिल्यास तुमची सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुमचेच आहे, या शरीराला कोणताही घातपात होऊ देऊ नका, याचीही काळजी तुम्हीच घ्या. बाळांनो, तुमच्या आयुष्याची दिशा बदलत आहे. तुमची ऊर्जा आमच्या नामस्मरणाने पवित्र होत आहे. तुमच्या मनात सकारात्मक विचार येत आहेत आणि तुमच्या आयुष्यातील विखुरलेला आनंद एकत्रितपणे तुमच्याकडे येत आहे. जीवनातील प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे. काहीतरी शिकण्यासाठी, काहीतरी नवीन सुरू करण्यासाठी किंवा जुन्या चुका सुधारण्यासाठी. जर तुम्हाला एखादं लक्ष गाठायचं असेल तर त्या दिशेने सातत्याने पाऊल टाकणं हे सर्वात मोठं साधन आहे. अनेकांना असं वाटतं की यश म्हणजे एकाच वेळी मोठी झेप घेणं, पण खरी जादू लहान पावलांमध्ये दडलेली असते. प्रत्येक छोटे पाऊल म्हणजे भविष्यातल्या यशाचं एक बीज असतं, जे हळूहळू अंकुरित होत असतं. स्वतःवर जो विश्वास ठेवतो तोच पुढे जातो. विश्वास म्हणजे फक्त शब्द नाही, तर ती एक ऊर्जा आहे जी नकारात्मकतेला भेदून पुढे नेते. जीवनात अपयश आले तर त्याकडे थांबण्याचं कारण म्हणून पाहू नका, तर त्याला शिकवणी समजून पुढच्या मार्गाला धार देण्यासाठी वापरा. नवीन प्रवासात नेहमी लक्षात ठेवा, ते म्हणजे तुमचा भूतकाळ आणि तुमच्या भूतकाळाने तुम्हाला काय दिलं यावर नाही, तर त्यातून तुम्हाला काय अनुभव मिळाले, त्यातून तुम्ही काय शिकलात यावर भर द्या. प्रत्येक अडचणीत लपलेला धडा शोधून काढणे हेच खऱ्या यशाचे रहस्य आहे. जो नेहमी प्रयत्न करत असतो, नवीन सुरुवातीचा निर्धार करत असतो, त्याच्यासाठी विश्व देखील नवीन संधी निर्माण करतं. त्या संधी दिसण्यासाठी डोळे उघडे ठेवणे आणि मन जागरूक ठेवणे गरजेचे असते. तुमच्या आयुष्यात काही आलं नाही त्याची हाव ठेवू नका, तर न थांबता जे तुम्हाला मिळू शकतं त्यासाठी प्रयत्न करत चालत राहा. बऱ्याचदा माणूस बाहेरच्या अडथळ्यांना दोष देतो, पण बाळांनो, खरे अडथळे, शंका आणि भीती ही तुमच्या आतच असते. बाहेरच्या जगात बदल घडण्यापूर्वी आतल्या जगात बदल घडवावा लागतो. विचारांमध्ये स्पष्टता आली की कृती आपोआप सुलभ होते. प्रत्येकाच्या आयुष्यात चमत्कार कधी ना कधी होतोच. जेव्हा तुम्हाला सगळं थांबल्यासारखं वाटतं, तेव्हा पुढे जायचं की नाही याचे उत्तर शोधताना मन घाबरतं. पण त्याच वेळी एक नवीन प्रकाश, एक नवीन किरण तुमच्या आत उगवतो आणि तो तुम्हाला सांगतो, आता थांबू नकोस, पुढे सरकत राहा. कारण तुम्ही फक्त विचार करत बसलात तर उद्याचे स्वप्न तुम्हाला दिसणारच नाही. तुमचा भगवंत तुम्हाला पुढे नेऊ इच्छित आहे, तुम्हाला आशीर्वादाने भरू इच्छित आहे. तुमच्या मनातील सर्व क्लेश, चिंता, दुःख, भोग संपत आहेत आणि तुम्ही अधिक वेगवान गतीने चांगल्या आयुष्याकडे धाव घेत आहात. इतरांकडे लक्ष देऊ नका. कोण काय करत आहे, काय बोलत आहे
त्याकडे दुर्लक्ष करा. स्वतःची प्रगती साधण्यासाठी प्रयत्नशील व्हा. कोण तुम्हाला अडवतो, कोण तुम्हाला थांबवतो, त्याची एवढी ताकद नाही, कारण तुमचा देव तुमच्या सोबत आहे. देव तुम्हाला सतत दैवीय ऊर्जा देत आहे आणि त्या सर्व गोष्टी रिकाम्या करण्यास सांगत आहे, ज्या तुमच्या आयुष्यासाठी त्रासदायक आहेत. बाळांनो, आजपर्यंतचा तुमचा प्रवास हा फक्त तुम्हाला इथपर्यंत आणण्यासाठी नव्हता, तर तुमच्यात एक अशी जाणीव निर्माण करण्यासाठी होता, जी तुम्हाला पुढील प्रत्येक टप्प्यावर बळ देईल. आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. तुमचे ध्येय आणि तुमचे स्वप्न पूर्ण करण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही, कारण तुमचे स्वामी स्वतः तुमचे रक्षण करत आहेत, तुम्हाला मार्ग दाखवत आहेत. तुम्ही फक्त विश्वासाने चालत राहा. तुमचे कल्याण निश्चित आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आजचा स्वामी संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका. सेवा करा, सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.